नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. केवळ पुणे शहराच्या हद्दीमधील विविध पोलीस ठाण्यांमध्ये 51 घरफोडीचे गुन्हे नावावर असलेल्या अट्टल चोरट्याला पकडण्यात पुणे पोलिसांना यश आलंय. हर्षद गुलाब पवार असं या सराईत चोरट्याचं नाव असून तो तब्बल 40 ते 50 किलोमीटर लांब जाऊन चोऱ्या करायचा. त्यामुळेच पोलिसांनी त्याला अगदी शिताफीनं पकडलंय. तर त्याच्याकडून लाखोंचा मुद्देमालही हस्तगत करण्यात आलाय. हर्षद पवार हा 31 वर्षीय सराईत चोर मुळशी तालुक्यातील घोटावडे फाटा परिसरात राहतो. त्यानं विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या तब्बल 50 पेक्षा जास्त ठिकाणी चोरी केली आहे. PSI अजित बडे आणि सचिन जाधव हे 4 फेब्रुवारी रोजी पेट्रोलिंग करत असताना शिवाजीनगर बस स्टॉपवर अनेक ठिकाणी चोऱ्या केलेला संशयित थांबला असल्याची माहिती बातमीदाराने दिली. त्या अनुषंगाने तातडीने तपास केला असता पोलिसांना हा आरोपी सापडला. त्याच्या चौकशीतून 13 घरफोड्यांचे गुन्हे शिवाजीनगर पोलिसांनी उघडकीस आणले आहेत. तर आरोपींकडून 235 ग्राम सोन्याचे दागिने, 212 ग्राम चांदीचे दागिने आणि 49 साव्यांचा जुडगा असा एकूण 17 लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. याविषयीची सविस्तर माहिती पोलीस उपायुक्त संदीप सिंह गिल यांनी दिली. तर या आरोपीचे विरुद्ध नोव्हेंबर 2023 पर्यंत 51 गुन्हे दाखल होते, ज्यामध्ये जास्त गुन्हे आहे ते घरफोडीचे आहे आणि काही गुन्हे चोरीचे सुद्धा आहे. आता नोव्हेंबर 2023 चे नंतर त्याचे विरुद्ध 13 गुन्हे वेगवेगळ्या ठिकाणी जे दाखल झाले होते, त्यामध्ये 11 पुण्याचे आहे आणि 2 पिंपरी चिंचवडचे आहे. अजून जिल्ह्याचे बाहेर कुठे त्यांनी असा कृत्य केला आहे त्याची शोध जे आहे ते चालू आहे. त्याचा जे मोडस ऑपरेंडी आहे ते असे होता की तो जो ज्या ठिकाणी राहत आहे तिथून 30-40 किलोमीटर लांब जाऊन त्या ठिकाणी जाऊन ते घरफोडी करायचे. आधी तिथे जाऊन रेकी करायची आणि ज्या वेशभूषामध्ये त्यांनी रेकी केली ज्या दिवशी त्यांनी ते घटना करणार आहे त्या दिवशी तो वेगळ्या वेशभूषामध्ये जायचे. आणि जाता जेताना त्यांनी CCTV वगैरे कुठे कुठे लावले आहे त्याची पण खूप स्टडी केली होती, म्हणून तो बऱ्यापैकी केसेसमध्ये CCTV मध्ये आलेला नाही. आणि त्याचबरोबर त्याच्याकडे 49 जे वेगवेगळे प्रकारची कीज आहे लॉक्सची ते मिळाली आहे, म्हणून त्यांनी आतापर्यंत काही 50 प्रकारचे वेगवेगळे जे लॉक्स आहे त्याची प्रॅक्टिस केली होती, वेगवेगळे हे किल्ल्या तयार करून ते कशा प्रकारे उघडता येईल. आणि काही तडीपारीचे काय, कारण एवढे गुन्हे असूनही तो बाहेर करतो ही आता तो राहणार जे आहे तो मुळशीचा आहे आणि तिथे तशा प्रकारची कारवाई आधी काय काय त्याच्या विरुद्ध झालेली आहे ते आम्ही माहिती गोळा करीत आहोत सध्या. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र.